पावसाने दडी मारल्याने आणि धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आल्याने प्रशासनाने शेतीसाठी पाणी उपसा बंदीचे आदेश लागू केले आहेत। मात्र या निर्णयामुळे शेतातील पिके वाळू लागल्याचा आरोप करत कराड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। उपसा बंदीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देत शेतीच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले। सध्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना उपसा बंदीमुळे अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात पाणी उपसा बंदीचा निर्णय पुनर्विचार करून तातडीने रद्द करावा, अन्यथा उद्यापासून रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। यामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान प्रशासनाने धरणांतील उपलब्ध पाणीसाठा आणि पावसाची परिस्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे। मात्र शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे। शेती वाचवा, उपसा बंदी हटवा अशी घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला असून पुढील आंदोलनाची दिशा उद्याच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे। उपसा बंदी उठलीच पाहिजे, उपसा बंदी उठलीच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। आज या ठिकाणी आम्ही सर्व कराड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी अतिशय तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी शासनाच्या दारात इथे उपलब्ध आहे। खरं तर कोयना धरण उशाशी आणि शेतकरी उपाशी अशी परिस्थिती या कराड तालुक्यातील शेतकऱ्यावरती आलेली आहे। शासनानं गेल्या 8-10 दिवसापूर्वीपासून अचानकपणे उपसा बंदी जाहीर केल्यामुळं शेतकरी अतिशय संकटात सापडलेला आहे। खरं तर एकरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करून जी शेती उभी केली ती हातची शेती आता जायची वेळ आलेली आहे। शासनानं हा आदेश तातडीनं मागे घ्यावा आणि आवर्तन पद्धतीनं 8 दिवस चालू 8 दिवस बंद या पद्धतीनं शेतकऱ्यांना पाणी द्यायला पाहिजे होतं। परंतु तशी परिस्थिती न ठेवता, कुठलीही पूर्वकल्पना न देता उपसाबंदी आदेश जाहीर करून शासनानं शेतकऱ्यावरती फार मोठा अन्याय केलेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून कराड तालुक्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही प्रांत साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। पाटबंधारे विभाग असो किंवा महाराष्ट्र शासन असो यांनी तातडीनं या शेतकऱ्यांची गंभीर दखल जर नाही घेतली तर उद्यापासून आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सर्व शेतकरी तयार आहे। याची नोंद शासनाने घ्यावी आणि तातडीनं शेतकऱ्यांच्यावरती होणारा अन्याय थांबवावा, यासाठी आम्ही